हॅपी दिवाळी। दिवाळी तर छान साजरी झाली आहे, पण आज आहे तुळशीचे लग्न। तर आमच्या गावामध्ये कशा प्रकारे तुळशींची लग्न लावली जातात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे छान नवरा नवरी सजलेले आहेत तुळशीमध्ये, त्यांचा मांडव तयार झालेला आहे आणि आता कशा प्रकारे तुळशीचं लग्न लावलं जातं ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर आज आहे तुळशी विवाह आणि तुळशी विवाहासाठी बरीच अशी आमची आज तयारी चालू आहे बघा। विवाहासाठी इथे मांडव घालणं चालू आहे। तर छान आधी डेकोरेशनचं काम इथे करतोय आम्ही दोघे सुद्धा, आणि मागे आई छान मखमली आमची फुलली आहे। घराच्या समोरच मखमली भरपूर आहे, पिवळी आणि ऑरेंज कलरची। तर फुलं काढण्याचं काम त्यांचं चालू आहे। इकडे मी नवरा नवरी तयार करते तुळशींच्या लग्नासाठी। तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे मी तुळशींच्या लग्नासाठी मी ते नवरा नवरी तयार केले। जे केळीचे देठ वगैरे असतात ते छोटे छोटे असे कट करून त्यांना आकार दिले आणि मग त्यांना डोळे, नाक, असं तोंड, नवरीसाठी एक टिकली आणि नवरा आहे म्हणून त्याला अशी मिशी वगैरे ते समजून येण्यासाठी अशा प्रकारे छान नवरा नवरी तयार करून घेतले। त्यानंतर पूर्ण अंगणामध्ये अशी रांगोळी घालून घेते, हे सुद्धा मला भरपूर मदत करतात। आज ठरवलेलं आहे की सगळं हे आम्ही दोघांनी करायचे। आणि छान गावाला फुलं आहेत, जी मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, मिनी व्लॉगमध्ये। तर ती सुद्धा त्याचं डेकोरेशन करते पाण्यामध्ये ठेवून। आणि इकडे आई आता नवरा नवरीला छान कपडे सुद्धा घालतात, तिला साडी नेसवतात। तर अशा प्रकारे तयारी चालू होती। तर बाबांना थोडं डेकोरेशन अजून कमी वाटलं, त्यांना अजून काहीतरी करायची इच्छा झाली म्हणून त्यांनी फुलांची पिशवी काढली, जी आम्ही फक्त गणपतीला वगैरे वापरतो आणि घरात काय पूजा वगैरे असेल तर ती सुद्धा त्याने माळा लावून घेतल्या। आणि अशा प्रकारे आमचं हे मंडप सजलेलं आहे। कसं वाटतंय सांगा मला कमेंट बॉक्समध्ये की तुळशी विवाहासाठी आमचं मंडप कसं सजलंय ते। आम्हाला तर फार आवडले, करू तितकंच कमी असतं। तर अशा प्रकारे आम्ही छान मंडप सजवलेला आहे, दिवे सुद्धा लावलेले आहेत, एक छोटंसं कळश ठेवलेलं आहे, नवरा नवरी सजली आहेत। तुळशीमध्ये आवळे किंवा चिंच अशा प्रकारे ठेवलेले आहेत। आणि त्यानंतर हे बघा छान जे केळीचे जे काही देठ असतात, मला एक्झॅक्टली नाव माहीत नाही त्याला काय म्हणायचं, तर त्याच्यावरती डोळे वगैरे काढून छान नवरा नवरी तयार केलेले आहेत। त्यांना छान कपडे घातलेले आहेत आणि हे तुळशीमध्ये ठेवलेले, त्यावरती अशी छान फुलं वगैरे ठेवली आहेत, फुलांची रांगोळी सुद्धा घातलेली आहे। आणि आता मस्त फटाके फोडणार आणि पूजा वगैरे सुद्धा करून घेणार आहोत। इथे भरपूर सारे फटाके सुद्धा आणलेले आहेत। गाई म्हशी कुणाच्या उर्वी? तरी ते सगळी तयारी झाली आहे। तुळशी मातेची छान अशी पूजा करून घेते, ह्या कळशाची सुद्धा छान पूजा करून घेते। आणि मग जेवण झाल्यानंतर सगळी पुरुष मंडळी येतात आणि छान अंतरपाठ धरून मंगलाष्टके वगैरे बोलले जातात आणि लग्न लावलं जातं। तर ज्या अंगणात तुळस आहे तिथे देवी देवतांचा तर वास असतोच, पण ज्या घरात तुळस आहे ते घर स्वर्गासमान असते असं म्हटलं जातं। तर आता छान फटाके सुद्धा आपण फोडूयात। बाबू आई बापाचे लक्ष्मणाचे भक्त बघा पण माझ्याकडे आधी लक्ष्मणाच्या हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, दिवाळी हॅपी मराठी मंडळ ती कृपा करावी।
गाई म्हशी कोणाच्या पूर्वी कोणाच्या कोणाच्या कोण गाई म्हशी कोणाच्या माझ्या बाबांच्या का तुझ्या बाबांच्या फायनली दिवाळी संपलेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय बाय. बाय बाय कर.